हं. या सगळ्या आमदारांना असं सगळे कार्यक्रम आहे. आता घोषणा केली आहे सगळ्यात थोड्या वेळातच त्याचे संबोधित करायला सुरुवात होईल. फोटो सेशन करण्यात येईल आणि आता आपण शिवाजी महाराजांच्या जल्लोषाचा आजचा आवाज ऐकतोय. बाकी स्वाती, हे शक्ती प्रदर्शन जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचा आपण विचार केला तर या पाठीमागे नेमकी कोणाची रणनीती समजतीये की त्या रणनीतीच्या अंडर आजचं हे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आलंय? खरं तर दुपारपर्यंत असं काहीच होणार असं काहीच नव्हतं. पण मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, संजय राऊत आणि यांची जी एकत्र बैठक पार पडली एमटीआय साधारणतः 6 तासांची, तो या बैठकीचा जी रणनीती आहे की अशा पद्धतीने जर आपल्याला असं प्रेम दाखवायचं असेल आणि कारणावर जे अजित पवारांनी दाखवलं त्याचं वेगळंच आपल्या तिथं दाखवायचं. युनायटेड मीडिया 162 आम्ही त्याचा जर दाखवता असेल तर याच्यापेक्षा अजून कोणता दुसरा पर्याय असू शकतो. कारण एकाच वेळेला तुम्हाला जगभरात हे सगळं दाखवता येत आहे. नुसतं वृत्तपत्र नाही, सगळं न्यूज चॅनल मधनं तेव्हा ती लाईव्ह चित्र जेव्हा दाखवली जातात हे तेव्हाचं जे चित्र दाखवलं जात आहे त्याच्यामुळे ही रणनीती आखली गेली आणि ही प्रत्यक्षात पार पाडली गेली अत्यंत थोड्या वेळात. संजय राऊत या मीटिंग मधनं बाहेर पडले आणि त्या क्षणी त्यांनी ट्विट केलं की आम्ही आमचं शक्ती प्रदर्शन करतोय, तुम्हाला जर थांबवता आलं आम्हाला तर थांबवा. या अशा पद्धतीनं त्यांनी थेट फडणवीस सरकारला चॅलेंज दिलं आणि त्याच्यानंतर आता आम्ही 162 BR 162 या नावाचं हे इन शॉर्ट कॅम्पेन म्हणू जे हे 3 पक्ष आणि महाविकास आघाडी हे करतोय. एक छोटंसं कॅम्पेन आपली स्ट्रेंथ दाखवण्यासाठी, एक छोटंसं कॅम्पेन, छोटंसं फोटो सेशन जे गेल्या किती दिवसात जो काही स्ट्रेस होता या स्ट्रेस बसतं राहायला म्हणू आपण किंवा हा सगळा ताण जो आमदारांचा जी साशंकता आहे ना कुठेतरी मनामध्ये उद्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाबाबत पण ती पण त्यांच्या मनातून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वाती, ज्या पद्धतीनं आता तुम्ही उल्लेख केलात की त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या आमदारांच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधानाची भावना दिसते, त्या उपस्थित असणाऱ्या आमदारांपैकी कोणाशी आपला संवाद झालाय? काय भावना या क्षणी त्यांच्या मनात? खरं तर जेव्हा म्हणजे इतके दिवस असं झालं किंवा या आमदारांकडे बघितलं तरी त्यांच्या तोंडून हसूच फुटत नव्हतं. पण आता प्रत्येक जण माना डोलावून हसताना बघायला मिळत आहेत आणि आमची सत्ता येणारच असं पुढे ना कुठेतरी या त्यांच्या खरं तर वागण्यामधला आत्मविश्वास इथे बघायला मिळतोय. एकूणच जर आपण बघितलं की इथलं वातावरण फार वेगळं आणि इतक्या दिवसांपासून जो काही जे आपण म्हणजे अगदी ओट सेरेमनी झाली होती, शपथविधी घेतली, त्याच्यानंतर जे महाराष्ट्राचं चित्र पालटणारं आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण एवढ्या दिवसात हे चित्र बघता लोक सुप्रियस्वरित झालेले आहेत. अत्यंत हसून आमदारांची बोलतानाचं चित्र इथं मला बघायला मिळत आहे. त्या जर आपण बघितलं की ज्या दिवशी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा ते एकदम शांत होत्या. त्यांनी तरी त्या चिडलेल्या होत्या पण त्या जेव्हा मीडिया समोर आल्या तेव्हा त्यांनी एक शब्दही बोलले नाहीत. आम्ही स्वतः प्रयत्न केला त्यांच्याशी बोलण्याचा पण त्याच्यानंतर मात्र जर बघितलं आपण की समोर सगळ्यांचे कॅमेरा होते, समोर सगळ्यांचे खूप होते पण त्या कुणाशीही बोलल्या नाहीत. पण आता प्रत्येकाची जातीला चौकशी करताना आता त्या शिवसेनेच्या महिला आमदार त्यांच्याशी बोलतानाचं चित्र बघायला मिळत आहे. सगळेजण आमदार एकमेकांची गप्पा मारत इतके गुंते आहेत की आता आव्हाडांना खरं तर सांगावं लागलं की सगळ्यांनी शांत बसा, खुर्चीवर बसा. म्हणजे यावर आपल्या लक्षात येत आहे या दृश्यांमधून पण आपल्याला बघायला मिळतं की लोक गट करून बोलताना किंवा खुर्चींवरनं मागच्या बाजूला बोलतानाचं चित्र इथे आता बघायला मिळतं आणि या सगळ्यांना शांत खुर्चीवर बसवण्यासाठी मात्र जितेंद्र आव्हाडांना धडपड करावी लागते आणि अनाउन्समेंट करावी लागते. अगदी स्वाती, म्हणजे इतका उत्साह आणि इतके समाधानाचं वातावरण आणि त्यांची बॉडी लँग्वेज या ठिकाणी बघायला मिळते की तो उत्साह इतका आहे की त्यांना शांत अक्षरशः करावं लागतंय. स्वाती, त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीची ही रणनीती सक्सेसच्या दृष्टिकोनातून चालली आहे, म्हणजे यशस्वी होईल असं वाटतंय, असं चित्र या वातावरणातून तरी बघायला मिळतंय. नक्कीच असं बघायला म्हणजे काय झालं स्वाती की आतापर्यंत या तीन पक्षांच्या आमदारांना वेगळं ठेवलं गेलं होतं. जरी हे तिघं एकत्र येणार होते 3 पक्ष तरी यांच्यात कुठेच काही कम्युनिकेशन होत नव्हतं. ही कदाचित ही पहिलीच वेळ आहे की ज्यांच्यामध्ये 3ही पक्षांचे आमदार असे पहिल्यांदाच एकत्र आलेत आणि त्यांना एकमेकांना भेटणं, एकमेकांना ग्रीट करणं, एकमेकांना शुभेच्छा देणं सुरू आहे आणि त्यातूनच त्यांचा पुढे ना कुठेतरी
स्वाती, काही क्षणांसाठी आपल्याला थांबवते कारण थेट ग्रँड हयात या परिसरातून आपले दुसरे सहकारी उदय जाधव देखील आपल्या सोबत आहेत. उदय, एकूणच त्या ठिकाणचा माहोल काय या ठिकाणी बघायला मिळतोय? शक्ती प्रदर्शनाच्या या कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे का? आपल्याकडे काय अपडेट?